तर म्हणे तो अचानक गेला तो आणि आम्ही त्याला कंपाऊंडच्या जस्ट मागच पुरले. ठीक आहे. आणि माझ्या मुलीचा खूप जीव होता. बरेच लोक असे बघितले वास्तूप्रमाणे सगळं घर आहे, ईशान्येला देवघर आहे, आग्नेयेला किचन आहे, नैऋत्यात बेडरूम आहे, बट स्टील प्रोग्रेस नाही होते. जेव्हा तुम्ही एखाद्या घरात एंटर करताना त्या घरातली एनर्जी तुम्हाला सांगते, ते व्हायब्रेशन सांगतात की इथं काय आहे, की एक्झॅक्टली घटना काय आहे. एक सोलापूरची एक घटना आहे. सोलापूरचे एक मॅम होते, त्यांनी बोलवलं होतं. त्यांनी म्हणले, सर आम्हाला खूप त्रास होतोय मागच्या 5 वर्षापासून वगैरे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुमचं घर तर प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे की ईशान्येला देवघर, आग्नेयेला किचन, नैऋत्याला बेडरूम. म्हटलं हे सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल. त्याच्या व्यतिरिक्त हे तर जे व्हायब्रेशन्स आहेत, मग त्या मॅडमला विचारलं, मॅम तुमच्याकडे एखादा कुत्रा होता? तर म्हणले हां सर. तर म्हणे तो अचानक गेला तो कुत्रा आणि आम्ही त्याला कंपाऊंडच्या जस्ट मागच पुरले. ठीक आहे. आणि माझ्या मुलीचा खूप जीव होता आणि तेव्हापासून जो आमचा डाऊनफॉल चालू झाला तो चालू झाला आहे. म्हणलं हे व्हायब्रेशन त्या घरामध्ये गेल्यावर कळतं. हे व्हायब्रेशन रीड करण्यासाठी तुमच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स नसतात किंवा हा फक्त अनुभव आहे किंवा हे फक्त त्याची ब्लेसिंग आहे. बरोबर. ठीक आहे की तिथं गेल्यानंतर एक्झॅक्टली काय फील होतो. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं आपण मग सांगायला चालू करतो. बऱ्याच वेळा मग ते मॅडम म्हणले की सर हे तुम्ही एक्झॅक्टली कसं काय सांगितलं, की म्हणजे आम्ही तुम्हाला काही बोललं पण नाही ह्याच्याबद्दल. आणि म्हणलं मॅम इथं ते व्हायब्रेशन आहे, तो स्मेल आहे, तो फ्रेग्रन्स आहे. म्हणजे प्रत्येक शरीराला एक फ्रेग्रन्स असतो. बरोबर. प्रत्येक आपण म्हणतो ना, अरे काहीतरी वास येतोय असं म्हणतो ना आपण कधी कधी. मग तो दुर्गंध असू दे किंवा सुगंध असू दे, तर तो जो फ्रेग्रन्स आहे तो तुम्हालाच जाणवतो. बऱ्याच वेळा लोक जेव्हा ध्यान करतात, साधना करतात, त्यावेळी त्यांना वेगवेगळे फ्रेग्रन्स जाणवतात, वेगवेगळे वास, फुलांचे वास येतात किंवा पाण्याचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो. मग हे येतो कुठून? हे जे आवाज आहे ना, हे युनिव्हर्समधनं आहे आणि ते डायरेक्ट कनेक्ट होतं तुमच्याबरोबर. ठीक आहे. सेम गोष्ट वास्तूमध्ये गेल्यावरती तिथले व्हायब्रेशन्स तुम्हाला, जर तुमची साधना तेवढी असेल किंवा तेवढे तुम्ही अलाइंड असाल त्या गोष्टीला, तर ती गोष्ट तुम्हाला जाणवते आणि आपण सांगतो मग हे असं प्रॉब्लेम आहे. मग फक्त देवघर ईशान्येला ठेवलो, आग्नेयेला किचन असेल, माझं बेडरूम नैऋत्याला असेल, तर एवढ्यावरती वास्तुशास्त्र होत नाही. जर खरंच जर प्रोग्रेस थांबली असेल तर डेफिनेटली एक जाणकार व्यक्तीकडनं ती गोष्ट करून घेणं